तर बाबांनो पंजाबमध्ये आम्ही पोचलो होतो बघा. तिथं आपल्याला आपलं फॅन फॉलोइंग गाठ पडलेले आहेत. बंदिया हा देखा था अपना इंस्टाग्राम चैनल है ना आपका? हा ह्या अण्णा तमिळनाडूत आहेत. आयुष्यपत मला असलं भारी वाटलं. तमिळनाडू, राजस्थान, पंजाबमध्ये पण माझं ब्लॉग बघायला आलेत. खरंच मनापासून भारी वाटलं. मग काय इष्टीतनं आम्ही एक ठिकाणी चाललेलो बघा गाडीत सामान आणायला. इष्टीतनं खाली उतरलो, स्टँडवर दणका असली होती की नाही नाद खोळा बघल तिकडे दणक आई घालू दे म्हणलं आपला अवतार गाणं आहे म्हटलं, कारण आम्हाला चालत होतं गाडीचं सामान आणायला. मग काय आम्ही दुकानात इथं पोचलो होतो बघा. गाडीचं सगळं सामान घेतलं आणि भाजीपाला पण घेतलं, कारण ही बघू शकता तुम्ही थाळ्या बिळ्या सगळं गाडीत जेवढं लागणार होतं थाळ्या तीन इकडे स्वस्त मिळतात म्हणून इकडे घेतलं होतं. मग काय आम्ही फायनल ते सगळे घेऊन बघा इकडं आलो बघा कोंबडा घ्यायला. देशी कोंबडा नाद करते काय यायला लागते खायला संध्याकाळी. मग काय देशी कोंबडा घेतला, तैब्यानं कापला. गाडीपाशी आलो, पहिला पिल्लूला आपले व्हील कॅप लावलं बघा मस्तपैकी, कारण पिल्लूचा लुक सगळा बदल होता. मग काय मटण तयार करायला घेतलं बघा, मॅरिनेशन करायला लावलं. हळद मीठ मसाला तीन सगळं टाकलं बघा, मॅरिनेशन केलो. देशी कोंबडा होता. मग काय कांदा लसूण तीन सगळं टाकून बिकून मस्तपैकी चटणी बिटणी टाकून असा मसाला गिरवी टाईप करून घेतला बघा मस्तपैकी झणझणीत. आणि आज तूप घालणार होतो, तूप पिन घेतलेलं, तूप जरा घातलं बघा. एक नंबर असलं भारी लागायचं की नाद खोळा वास सुटला घमघमीत. मस्त असं फ्राय करून घेतलं, तडका दिला बघा. हा नाद करते का यायला लागते. हा कसा आहे दणका बघितला काय आता. हा खान 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 ते जायची गाणं तुम्हाला तर माहित आहे आपल्याला बाटल्याशिवाय जमत नाही. गरम होल तर राजस्थानमध्ये फुल ऊन पडलेलं, त्यामुळे मस्तपैकी बेर मारून झोप्या म्हटलं. मस्तपैकी चिकन बिकन एक नंबर टॉपचा विषय झालता. दणक्यात कार्यक्रम ओके मध्ये झालता. मस्तपैकी जेवलो बघा. आणि जेवून नरडेला आलतं. राहिलेला डॉगेज बाई आपला तिथं साईडला होता, डॉगेज बाईला नेऊन ठेवलं. हानकी बडू धुरा उडू म्हटलं. तर कसा वाटला भाऊ ब्लॉग लाईक करा शेअर करा.